बेजबानी केला
एकदा सर झाले थोडा आवाज आहे आम्हा जन्म मरण नाही आकाराशी कैसा थोडासा देह प्रत्यक्ष झाला देव मग काहीच नाही करायचं बस आता काहीच नाही करायचं आता कोणालाच आवाज नाही साखरेचा हे उसरा कैसा गर्भवास आकाराशी कैसा देह प्रत्यक्ष झाला देव तुका सर्व गती पांडुरंग देह आकाराशी कैसा देह प्रत्यक्ष झाला देव येऊन प्रविश मम वाच मे मात सुता संजीवित शक्तिधर स्वधाम अंगवशात जन सबळा त्वगादि प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पणंगा करो प्रथमा द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकनिर्गुणमन्मत्रं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं विघ्नरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारों आता आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए
ज्ञानांच्या राजयोग्यांची मायबाप ज्यांनी गीतेवरती ब्रह्मानंदाची लहर प्रगट केली. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. भारतीय संप्रदाय भव्य दिव्याशी इमारत आहे. या इमारतीचा पाया जर तुम्ही नसलेला असेल तर ज्ञानानाथा ज्ञानोबांना भारतीय संप्रदायाचा पाया रचला. पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज वारकरी संप्रदायाचे खांब झाले आधार दिला. आणि देहू निवासी श्रीमंत संत वैराग्य शिरोमणी सदैव वैकुंठ गमन करणारे या विश्वातले अद्भुत क्रांतिकारी संत तुकाराम महाराज आणि महाराजांच्या वैकुंठ गमनाच्या अमृत महोत्सवाचा हा सप्ताह आहे. म्हणून आज अभंग हा डोळ्यापुढे आला. त्याचं ठराविक काहीच नाही. तुमच्या माफी मागतो तुम्हाला वाटत असेल हे काही पेपर फुडीत नाही. तुम्हाला डोक्यात नसतं वगैरे तुम्ही म्हणणार अगोदर एक बोलले महाराज नंतर असं बोलले असं वगैरे मी मला तरी खोटं बोलत नाही. त्यामुळे तशातला काय भाग नाही. पण ते काय मनात येईल अचानक सकाळपासून अभंग एक वेगळा पण झोपेलच होतो सकाळपासून. त्यामुळे अचानक पद्धतीने पण हरकत नाही. काय काळजी करू नका. अभंग तुकाराम महाराजांचा अत्यंत सुंदर आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये आम्ही या जगामध्ये या जन्म मरणाला पुन्हा पुन्हा मला या जगामध्ये जन्म मरणाचं दुःख नाही. तुम्ही नीट ऐका कीर्तन तुमचं माग लय ताणी. महाराज म्हणले मी पुन्हा जन्म मरणाला येणार नाही. तुम्हाला अजून सोपं सांगतो. आजच्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात बरं का तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात मी मरणार नाही. म्हणजे तुम्ही जागी असं समजा मीच म्हणलो काय म्हणलो मी मरणार नाही तर तुम्ही काय म्हणतात तुमच्या पुढे सांगतो म्हणणार ना. अहो या मृत्यू लोकातला अघटित असा नियम आहे. इथं ज्याला ज्याला यावं लागतं त्याला त्याला जावं लागतं. असे आपण मंदिराच्या पाठीमागा कितीतरी बरोबर आहे का नाही. लाईनची लाईन आतापर्यंत वाटी लावली. आता गेला 15 गेला 9 भी मर गए 10 भी मर गए. अशा मृत्यू लोकांची राहटी आहे. इथे आल्यानंतर जावंच लागतं हा नियम आहे. इथं आल्यानंतर जावंच लागतं असा जर नियम असेल तर अभंगातल्या पहिल्या चरणातला पहिला शब्द म्हणायला हरकत नाही. अपवाद आहे. महाराज म्हणतात मी मरणार नाही. अनेक लक्षात ठेवा. जगद्गुरु तुकोबार आहे. मी नेहमी कीर्तन सांगत असतो. लय संत झाले अनेक देव आहे हजारो संत आहे. पण आजच्या कीर्तनातलं एक वाक्य घरी घेऊन जा. असा या विश्वात देवही झाला नाही असं या जगामध्ये संतही झाला नाही असा या जगामध्ये कोणीच झाला नाही. जी क्रांती या जगामध्ये तुकोबराने केली. नाशवान शरीराला याच ठिकाणी ठेवावं लागतं. पण अशा शरीराला जगद्गुरु तुकोबार आहे सदैव वैकुंठाला आणि देव घेण्यासाठी येतोय. आणि महाराज या देहाला घेऊन जात आहेत. मला असं वाटतं ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याला कोण सांभाळ म्हातारपणात याची पंचायत काही काही बिना औषधाची त्याच्यामुळे वाळून गेली. त्याच्यामुळे पोराचे लक्षण गौरायचे तो काय आपल्याला सांभाळायची मागणी एखाद्या दिवशी नक्की हाता काढून लागली. ही आपली परिस्थिती आहे. आणि तुकोबाराय सांगतात की मी या जगामध्ये चौघाच्या खांद्यावर जाणार नाही. लक्ष देऊन ऐका कीर्तन. मी चौघाच्या खांद्यावर जाणार नाही. मला मरायचंच नाही. असं तुकाराम महाराजांनी नेमकं काय केलं
हे आजच्या सप्ताहात आणि आजच्या कीर्तनात आपल्याला समजावून घ्यायचं आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, जन्म मरणाला कारणीभूत असणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही नाश केला. आता का जन्माला यावं लागतं याचे कारण आपल्याला पाहावं लागतील, पण तात्पुरते एवढं ध्यानात घ्या. मग महाराज तुम्हाला जन्माला यायचं नाही तर मरायचा प्रश्नच नाही. बरं तुम्हाला मारायचंच नाही, मग तुमचा जो देह आहे आध्यात्मिक दृष्ट्या वैज्ञानिक दृष्ट्या आपण जर व्यवहारिक दृष्ट्या या जगताचा विचार केला तर असा आहे, माझे गुरुवारी बाबा सांगायचे की या शरीराची अग्नीमध्ये ठेवलं तर राख होते. बर का, कोणी जर त्याला सांभाळत नाही तर किड्या मुंग्याचं धन होते, मातीमध्ये जाते. कोणी मातीमध्ये गाडल्या जाते म्हणजे माती रूप होते, शरीराची होय माती. हे की नाही महाराज? मग तुमच्या देहाचं काय झालं? महाराज म्हणले, अहो देह देह न राहता आकाराशी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला. महाराजांचा देह देव झाला. महाराज म्हणतात तो आता देह नाही राहिला, तो आता देव झाला. कशाप्रमाणे? उदाहरण सांगतात, अभंगाचा भाव तुम्हाला सांगतोय. साखर याचा नव्हे ऊस, आम्हा कैसा गर्भवास. जसं एकदा का रानामधून शेतामधून साखर आपण काढली, ऐका म्हणून, आणि ती साखर कारखान्यामध्ये गेल्याच्या नंतर तो ऊस ज्या वेळेला कारखान्यात जातो त्यावेळेला प्रक्रिया करून त्याची साखर बनवल्या जाते. बरोबर आहे? आणि मग ती साखर पुन्हा शेतात नेऊन पेरावी लागते. बरोबर आहे ना मला? बरोबर आहे ना? आणि ती साखर जमिनीमध्ये पेरली तर तिला हे मोठाली ऊस येते. बरोबर आहे? आता म्हणा तुम्ही, अहो एवढं सोपं आहे का? खरं सांगा, नाही ना. एकदा साखर झाली तर त्या साखरेचं पाणी होईल, नदी एखाद्या माणसाला होईल, पण तिचा ऊस पुन्हा तयार होणार नाही. त्याचा महाराज म्हणतात, या देहात आता देह न राहता हा देह देव झालेला आहे. तुकोबराय सांगतात, अशी एक अद्भुत शक्ती भजनाने आम्हाला प्राप्त केली, अशी एक अद्भुत शक्ती कीर्तनाने आम्हाला प्राप्त केली. आमचा देह देह न राहता आहे का? आम्हाला परमात्म्यानं देव केलं आणि विश्वात्मक देवदृष्टी आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही, असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी आपण काही नका करू करा. बरे ह्या जण गरजेचं या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने, साधू संतांच्या कृपाशीर्वादाने, श्री संत तुकाराम महाराज द्विशतक अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं आपला हा आणि अखंड नामजप कीर्तन महोत्सव, मला असं वाटतं वर्ष 31 आहे की नाही? हो, म्हणजे बरेच दिवस झाले हा सप्ताह सुरू आहे. आपल्या सर्व कॉलनीतील मंडळी, विठ्ठल रखमाई मंडळ, आपले संभाजी कॉलनी असेल किंवा या 6 जेवढी काही मंडळी असतील, या भाविकांच्या माध्यमातून विशेषतः मला वाटतं याच्यात महिला मंडळीचा सहभाग जास्त असतो आहे की का? त्यांचा सप्ताह तुमचं काय काम? तुमच्या माध्यमातून तो सप्ताह ते करतायत, त्यांना सुद्धा धन्यवाद आहे. आवर्जून आज कीर्तनाला माझे जिवलग मित्र, महाराष्ट्राची शान, यूट्यूबला, टीव्हीला, जी टॉकीजला, अनेक चॅनलला युवा कीर्तनकार आणि संगीत विशारद अलंकार आमचे तुकाराम महाराज राऊत एकदा जोरदार टाळी वाजवत आहेत. म्हणजे ती लय मोठी माणसं आहे, पण मी विनंती केली, आमचा सप्ताह लहान आहे हे की नाही? आमच्या एका कार्यक्रमाला तुम्ही आवर्जून या, या पुढे या ना, आणि त्यांची सुद्धा उपस्थिती आहे. आणि इथं आता तर कोणाचं नाव घ्या, एक जण एखादं नाही घेतलं तर ते म्हणून तू बाहेर भेट म्हणून सांगतो. मंदिराच्या बाहेर जाते ना, त्यामुळे आपण सगळेच म्हणजे तुम्ही मला ओळखता, मी तुम्हाला ओळखतो, पण आवर्जून आज तुकाराम महाराज आपल्यात नवीन आहे आणि पारी मंडळी याचं आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. अगदी जेव्हा मंदिरात कोणीच नसतं तिथपासून सुरुवात असते आणि सगळे आपण उठून गेल्याच्या नंतर सुद्धा हे सगळं नियोजन करायचं काम
खरं म्हणजे या सगळ्या मंडळींना असतात त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. हे करत आहे आणि सगळी मंडळी मला असं वाटतं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. प्रीती मास्तर आमच्यावाले आहे ते पण आहे काय पाटील पाटील दादा तुम्हाला पण धन्यवाद. खरं म्हणजे मला हे नाव हे जे प्रकारे कधी माझ्या लक्षातच राहत त्यात काय कारण काय माहिती. मला असं वाटतं माझे फ्यूज कमी माहिती ध्यानातच राहत. माणसं सगळी जिव्हाळ्याची प्रेमाची आहे. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आवर्जून मला असं वाटतं की या मंदिराचा धुरा अलीकडच्या काळामध्ये आमचे बसकळे दादा आहे का नाही मंदिराचं चांगलं पेपरला याला भरपूर प्रयत्न असतात. एरवी जरी भेटलं तरी मंदिराचा विषय जवळजवळ काढत असतात की महाराज आता मंदिराचा असं प्लॅन चाललाय मंदिराचा तसं. आता मला काल आजच पाठवलं काय पेपरला होतं नाव आणि आपल्या मंदिराचं नाव पेपरच्या माध्यमातून. आता मी तर नेहमी कीर्तनामध्ये सांगतो की आपल्या या यशाची जी क्रांती आहे परमार्थाची ती सगळ्या शहरामध्ये संपूर्ण संभाजीनगरमध्ये असं कोणतंही महाराज एकही सप्ताह नसेल की ज्या सप्ताहामध्ये आपल्या यशाचं नाव त्या ठिकाणी निघत नाही. त्याचं कारण आहे की अखंड काकडा हरिपाठ नेमाची भजने एकादशीची कीर्तनं या सगळ्या गोष्टी मोठ्या श्रद्धेनं प्रेमानं भावनेनं आपण सगळी मंडळी या ठिकाणी करत असतो आणि म्हणून तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. मला दादांचा फोन आला म्हटलं हरकत नाही तुमच्या या भक्तीच्या प्रवाहामध्ये महापुरामध्ये हे का नाही कधीतरी आम्हालाही यायला भेटलं पाहिजे म्हणून मला फोन आल्याबरोबर म्हणलं एखादी सेवा करायला हरकत नाही. मनापासून सगळ्यांना धन्यवाद आहे. काही सूचना कीर्तनात अत्यंत महत्वाच्या आहेत. कीर्तनामध्ये उठून जायचं नाही, कीर्तनात बडबड करायची नाही, कीर्तनामध्ये पण मोबाईल वाजता कामा नाही आहे की नाही. अजून महत्वाची गोष्ट कीर्तनामध्ये झोपायचं नाही सांगायचं काम नाही. पण झोपायला आलं नाही तर तरी काही भाग्यवान माणसं राहते येतं रात्रीचं कीर्तन आहे. काही भाग्यवान दिवसाच्या कीर्तनात डुलक्या आले आहे की नाही. कारण ती कीर्तनाची शक्तीच अशी आहे हे शब्द कानाला जड जाते. घरी मी नेहमी सांगतो गोळ्या घेऊन त्यांना झोप येत नाही. अशी भाग्यवान माणसं आहेत त्यांना इथं आलं सुरुवात झालं की डोळा लागायला सुरुवात. हो त्या हडकोच्या परिसरात एक माणूस आहे नाव नाही सांगत तुम्ही देशात पाहिलं. आता इथं पहिले कीर्तन व्हायचे नव्हते पुढे कीर्तनाला यायचं पहिले येऊन पुढे बसायचं आला की झोपायचं. मला एक दिवस वाईट वाटलं म्हणलं दादा तुम्ही पुढे कीर्तनाला येता ते म्हणे मला नादच. मला हरकत नाही बाबा चांगलं आहे पण तुम्ही मागे बसता पुढे बसले की पुढे येऊन झोपा लागतात की आम्हाला काही बरं वाटत नाही. तो म्हणला महाराज तुम्हाला कळलंच काय म्हणलं कसं काय. तो म्हणला घरी गोळ्या घेऊन झोप येत नाही पण तुमचं कीर्तन ऐकलं का टपकन डोळा लागला. वा तो दर्शन घेऊ दे मला आता झोपायचं नाही. ज्या ज्या वेळेला भजन होईल हाताने टाळी वाजवायची मुखाना परमात्म्याचं नामचिंतन करायचं. विठ्ठल प्रामुख्यानं ज्या निमित्तानं आपला हा सप्ताह संपन्न होतोय आपल्या हिंदू धर्मातला एक अत्यंत पवित्र असा हा श्रावणाचा महिना आहे. आज पवित्र असा दिन आहे महत्वाचा दिन आहे आणि खरं तर तेच माझ्या डोळ्यासमोर होतं काही परंतु पुन्हा लक्षात आलं की जगद्गुरु तुकोबारायांचं वैकुंठ गमन आणि विशेषतः महाराजांचं मंदिर आणि मला वाटतं पारायण सुद्धा गाथा पारायण झालं बरोबर नाही. आणि म्हणूनच आजच्या कीर्तनात जगद्गुरु तुकाराम महाराज सोडून मी काही सांगणार नाही. ऐका महाराज हे जे दिसतंय ना ही सगळी क्रांती या विश्वामध्ये चराचरामध्ये वारकरी संप्रदाय तळागाळापर्यंत जाऊन पोहोचवला असेल तर या अद्भुत क्रांती करणारे तुकाराम महाराज आहेत. ऐका महाराज म्हणतात आहो आम्ही या जगामध्ये अवतार धारण करत असतो. ऐका 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 ते कशा करता अवतार धारण करतो
त्याचं दुसरं तिसरं काही कारण नाही. अज्ञानी मूढ जी लोक आहेत त्या लोकांना ईश्वरापर्यंत घेऊन जाण्याचं काम करण्यासाठी आणि तुम्हाला समाधान मिळावा याकरता विश्वात्मक भगवान परमात्मा मंदिरामध्ये आपल्यापर्यंत घेऊन येण्याची जबाबदारी, घरापासून मंदिरापर्यंत आपल्याला घेऊन जाण्याची जबाबदारी याकरता आम्ही या जगामध्ये अवतार घेत असतो. कशा करता येतात संत? उडते हे जन उद्धरया जन जळ जीवा या पृथ्वी लोकांमध्ये या जगामध्ये येणारे अनेक वर्ग आहेत. त्याच्यात कमी करावे 3 वर्ग आहेत. एक भगवान आहे, दुसरे संत आहे म्हणलो नाही का कीर्तन, आणि तिसरे तुम्ही आम्ही. पण तिघाच्या येण्यामध्ये फरक आहे आणि तिघाच्या जाण्यामध्ये सुद्धा कसे दोन आहे. मी काही जास्त ताण तुम्हाला देणार नाही, फक्त म्हणलं नाही का तिघ जण या ठिकाणी येतात. इथं देवही येतो, इथं संत येतात, इथं तुम्ही आम्ही पण येतो. पण तिघाच्या येण्यात फरक आहे बस, आणि तिघाच्या जाण्यामध्ये सुद्धा फरक आहे. देवाला आणावं लागतं. एकाचं स्वइच्छा प्रारब्ध आहे, एकाचं अनिच्छा प्रारब्ध आहे, आणि एकाचं पदेच्छा प्रारब्ध आहे. कळलं तर बरोबर आहे. वाचलं का? एकाला आणावं लागतं म्हणजे आपल्या हातात नाही. आता पुढे येणाऱ्या काळामध्ये गणपती बाप्पाचा उत्सव आहे. त्या गणपती बाप्पाला आणावं लागतं तर येत असतो. मी असं काही विचारेन तुम्ही नीट आहे का? त्याला आणावं लागतं जाऊन गोंड्यातून. देवाला आणावं लागतंय. संत मंडळी आपण म्हणून येतात है की नाही. बघा तुम्ही जी संत मंडळी आली, वाक्य एक एक ध्यानात ठेवा. ती झोपेतून उठल्याने कोणाच्या घरात जन्माला नाही आली. नीट आहे का? ज्या घरामध्ये भक्ती आहे, ज्या घरामध्ये परमार्थ आहे, ज्या घरामध्ये अनेक जन्माची उपासना आहे, अशाच ठिकाणी संत मंडळी अवतार धारण करतात, जन्म घेत असतात. कोणाच्याही मायबापाच्या पोटी जन्माला येत नाही हो महिला मंडळ. नाही का? यशोदा ही 3 जन्माची भक्ती करत होती. 3 जन्मापासून देवाची भक्ती करत होती. कशासाठी? माझ्या पोटी एकदा तरी ईश्वरानं जन्माला यावं आणि त्याने मला हात मारा. म्हणलं नाही का? कोण म्हणत होत? कृष्णाची मम्मी काय म्हणत होती? अहो एकदा तरी देवाला माझ्या पोटी जन्माला यावं. काय भावना आहे महाराज? देवाला जन्माला यावं आणि देवाला मला तोंड भरून आई म्हणावं. लक्षात ठेवा, एक जन्माचे नव्हे, 1 जन्म, 2 जन्म, 3 जन्म झाले. 3 जन्मापासून बाकीच्या महिला मंडळ म्हणायला लागले शेजारी पाजारी, आणि त्यांच्या घरात कसा येतो?
आणि त्यांचा वशीला आहे का? त्यांच्याच घरात कसा येतो? तेव्हा महाराज यशोदेनं सांगितलं, अगं मी 3 जन्माची भक्ती करते ना, तेव्हा देवाला माझी दया आहे. जन्मोजन्मी आम्ही अत्यंत सुंदर आहे हो. हे वाक्य ध्यानात ठेवा. एकट्या आपल्या या मंदिराचा जो परिसर आहे, आता मला एक दिवस झाले, कारण जावई काय काही सगळे धर्मात माहिती, कारण मला गल्ली गल्ली फिरायचं नाही, हे सगळं माहिती मला. हो ना. मग मला सांगा, एवढ्या यांच्यामध्ये एवढीच लोक आहे का? आपल्या यांच्यात एवढीच लोक आहे का? मग बाकीच्यांसाठी बोर्ड लिहिलेलं आहे का, येथे तुम्ही कीर्तनाला येऊ नये? आता बोर्ड लिहिले का? मग एवढेच लोक कीर्तनाला काय येतात? याचं कारण आहे. हे प्रत्येकाच्या भाग्यात नाही. लक्षात ठेवा काय सांगतो तुकाराम महाराज, हे प्रत्येकाच्या भाग्यात नाही. काही लोकांनी गाथा पाठ केली दादा, गाथा तुम्ही पारायण करताय ना, असे गाथा पाठ केला. काही ना ज्ञानेश्वरी पाठ केली, काही ना भागवत पाठ केलं, काही ना रामायण पाठ केलं, काही ना शिवमहापुराण, हे काय तारखेनुसार पाठ केलं. ऐका, पण दुर्भाग्यानं महाराज त्या लोकांना वाटतंय कुणीतरी आम्हाला कीर्तनाला उभं केलं पाहिजे आणि आम्ही सुद्धा लोकांना सांगितलं पाहिजे. पण मला असं वाटतं अशी लोक आम्हाला रोज फोन करतात, बाबा तुम्हाला रोज कीर्तन असतात, कधीतरी आम्हाला पण कीर्तन सेवा देत जा. म्हणजे सांगू नाही खरं म्हणजे, पण आता तुम्ही माय म्हणून तुम्हाला सांगतो, कोणा सांगणार नीट आहे. अहो सगळ्यांच्या नशिबात नाही. ज्याच्या जीवनामध्ये पूर्व पुण्याई संचित असतं त्याला या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. मी तुम्हाला काय सांगत होतो, येशुदा 3 जन्माची उपासना करत होती आणि म्हणून भगवान परमात्मा देवकीच्या पोटी जन्माला येतोय असंही म्हणावं लागत नाही, कारण आयोनी संभव आहे. पण निमित्त मात्र का होईना, पण फार सुंदर प्रसंग माझ्या डोळ्यासमोर येतोय गोकुळामधला, की ज्या वेळेला भगवान कृष्ण परमात्मा अहो देवकीला भेटण्यासाठी जातोय, त्याच्या अगोदरचा प्रसंग आहे. यशोदा आक्रोश भगवंताला घेण्यासाठी येतोय आणि यशोदा म्हणते, काना मी तुला जाऊ देणार नाही. प्रसंग सगळ्याला माहिती असेल. नाथ महाराजांचं एक सुंदर गवळण आहे. या अंगणी मिळाल्या गवळणी, काल शृंगारीला सांगे हो मजला. गोकुळातल्या गवळणी यशोदेकडे गोळा झाल्या आणि म्हणले, कोण माणूस आहे, कशासाठी आलाय? यशोदा म्हणे, देवाला घेण्यासाठी आला. त्या गवळणी म्हणल्या, आम्ही आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत याला जाऊ देणार नाही. म्हणून कुणी रथापुढे झोपल्या, रथाला आडव्या झाल्या.
यशोदा मैया सुद्धा महाराज विनंती करतायत तरी महाराज थांबत नाहीत. भगवान म्हणतात यांना सगळ्याला झोपीत टाकू आणि मग रात्री निघू. ऐका ना, पण आई आहे हो, माझं पोटचं लेकरू बाहेर जाणार आहे, तिला झोप येणार आहे का? झोप तर नाही, पण डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं. तेव्हा भगवान आईजवळ जातात. बघा मला काय सांगायचं तुकाराम महाराज, भगवान आईजवळ जातात आणि म्हणले काय म्हणते? भगवान म्हणतात आई मला जावं लागणार आहे, मी एका कामासाठी आलेलो नाही, माझ्या मागे अनेक कामं आहेत. यशोदा म्हणते काना तुला पाहिल्याशिवाय तर मला मी जगू शकत नाही, आज तू जाणार आहेस तर मला सहन होत नाही. तेव्हा भगवान म्हणतात आई मला जावं लागते. रडता रडता यशोदा मैया म्हणते कृष्णा जायचं तर कशा जा, पण जायचं 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 हे पुन्हा पुन्हा काय म्हणू नको, त्याच्या अगोदर माझा प्राण जायचा. यशोदा मैया बोलते काना जायचं तर कशाला, पण तुझ्या पाया पडून सांगते मी तुला उखळाला बांधलं एवढं मात्र कोणाला सांगू. भगवान म्हणले आई नसतं सांगितलं, पण आता म्हणली सांगू नको, आता तर अख्ख्या गावात सांगितलं. म्हणजे का बरं आई आई हजारो वर्ष जपी तपी संन्यासी योग्यांच्या ध्यानात मनात स्वप्नात येणारा देव आहे, ज्या परमात्म्याला आजपर्यंत कुणी बांधण्याची ताकद केली नाही, हिंमत केली नाही, जो कुणाला बांधू शिकलेला नाही. पण खरं सांग का मला तू बांधलं हे मी जगाला सांगणार आहे, एवढी ताकद तुझ्यामध्ये आहे की जगाला बोलून सांगणार. आजपर्यंत मला कोणी बांधलं तर माझ्या आईनं बांधलं. आणि ऐक ना, तुझी इच्छा होती की नाही मी तुला आई म्हणून हात मारावं, त्यावेळेला भगवान साक्ष देत आहेत. खरं म्हणजे आई सांगू तुला, एका जन्माची तुझी भक्ती नाही ग, एका जन्माची तुझी उपासना नाही, 3 जन्मापासून तुझं स्वप्न होतं देवानं माझ्या पोटी जन्माला यावं, त्याने मला आई म्हणून हाक मारावं. आई ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तुझ्याकडे आलो. विश्वाचा जनिता हो कम नाही आहे की नाही. घाबरतच नाही महाराज, आपली त्याला एक नोकर ठेवली तुम्हाला चांगलं माहिती आहे. जोपर्यंत आपण तुटून पडत नाही कोणत्याही गोष्टीला आहे की नाही. बघा तुम्ही साध्यापर्यंत पोहोचू शकतो तोच माणूस ज्याला मनानं निश्चय केलेला असतो, तो माणूस पहिले त्याला जाऊ शकतो. विठाला एवढ्या बाबतीमध्ये मानव लागत मग आमच्या माऊली महाराज एकदा काही त्यांच्या जीवाच्या मानानं ते सोपं नाही होते हे की नाही. मग सगळ्याला माहिती, मी पण पहिला फक्कर वाजवत होतो, ते इतकं सोपं नाही. तब्येतीच्या आणि वयाच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर खरंच मी आता सांगत होतो की पुण्याईनं दादांच्या घरामध्ये आहे की नाही हे रत्न एक पुन्हा देवानं पाठवलेलं आहे. लक्षात ठेवा. तब्येत बारीक आहे, माणूस दिसायला बारीक आहे, पण तुम्ही काही दिसण्यावर जाऊ नका. तुम्हाला नाहीच कळलं, तुम्ही दिसण्यावर जाऊच नाही.
काही काही अशा एवढ्या मिरच्याला द्या पण माणूस एका घासात खाऊन घेतो एवढ्या मिरच्या. आणि काही काही एवढ्या एवढ्यात राहत्या भाऊ 4-4 दिवस ध्यानात राहते. कृष्णावर जायचं काही काम नाही. अत्यंत सुंदर साथ आहे म्हणून सांगितलं. अजिबात घाबरायचं नाही. आपण पाठ नाही, असं नाही, तसं नाही, अजिबात डोक्यात घ्यायचं नाही. जे समोर ते पण द्यायचं. मृत्यू लोकांमध्ये येणाराचे 3 वर्ग मी तुम्हाला सांगत होतो. एकाला आणावं लागतं, परीक्षा प्रारंभ आहे. एकाला या ठिकाणी इच्छा नाही तरी तर या ठिकाणी यावं लागतं. आणि एक इच्छेप्रमाणे या ठिकाणी येतो, स्वइच्छा. त्यांच्या येण्यामध्ये त्यांच्या मर्जीने येतात, इच्छेने येतात. राहायचं तोपर्यंत राहतात. ज्याच्या घरात राहायचं त्याच्याच घरात राहतात. आणि ज्या दिवशी जायचं ठरवून जातात. नाही कळलं तुम्हाला? म्हणजे मी ठरवून नाही आलो. बारीक ऐकलं तर कीर्तन करत असतात. संत मंडळी येत असताना ठरवून येतात. पण मी ठरवून नाही आलो. कारण ठरायचा प्रश्नच नाही आहे की नाही. हा कळलं आता करायला लागलो. एक वर्ग आणावं लागतो, तो देव आहे. जे स्वइच्छा देतात ते संत आहे. तुमचा आमचा विचार केला ना, नीट आहे का? इथं येणं आपल्या हातात नाही, आहे का? इथं राहणं आपल्या हातात नाही. आणि शेवटचं सांगतो, इथून जाणं सुद्धा आपल्या हातात. हा लक्षात आलं की इथं बसलेला कोण असा आहे जो त्याच्या मर्जीने आला नाही? बरोबर आहे. बरं, इथं राहणंही आपल्या हातात नाही, इथून जाणंही आपल्या हातामध्ये नाही. मग कारण की नाही, काही कारण आहे की नाही? हातात नाही म्हणण्यापेक्षा आहे की नाही, मला असं वाटतं हातच आपल्या हातात नाही. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, आहे की नाही? काय काय लोक राहतात महाराज, फुगीर लोक राहतात. आपला हात काय म्हणते लोक, आपला हात. पण लक्षात ठेवा, आपला हात सुद्धा कधीतरी आपल्याला असं एखादा माणूस पाहायला सापडतो, त्याचाच हात राहतो, पण तो हात त्याच्याकडून सुद्धा वर जात. लक्षात येते, वरचा आवाज कमी राहतो. विठाला विठाला येणंही हातात नाही, राहणंही हातात नाही, जाणंही हातात नाही. या तिन्ही गोष्टी महाराज आपल्या हातात नाही. बारकाईने विचार करा. आपण जे जीवन जगतो ते पारतंत्र्यातलं जीवन आहे. आमच्या तुकाराम महाराजांनी फार सुंदर सांगितलं. ते म्हणले, एखादी सून असते, हे का नाही, तिच्या हातामध्ये काहीच नसतं. लक्षात आलं की नाही? सून तिच्या हातात काहीच नसतं, म्हणजे ती ताब्यात असते. कोणाच्या? हा, तुम्ही जुने लोक काय म्हणून म्हणजे तुम्ही ताब्यात, ती ताब्यात राहते. आता तो काळ बंद झाला, त्याला जुन्या काळामध्ये सासूरवास म्हणायचे. काय म्हणायचे? आता कोणता वास आला सांगायची गरज नाही आता तुम्हाला. जुन्या काळामध्ये सगळ्या गोष्टी सासऱ्याला विचारल्याशिवाय जायचं नाही, सासूला विचारल्याशिवाय जायचं नाही, हे का नाही? हा, त्याला विचारल्याशिवाय, त्याला म्हणजे कळलं नवऱ्याला, त्याला विचारल्याशिवाय बाहेर जायचं. सगळे पारतंत्र्यातली कामं होती आणि सगळ्यांचा धाक दिला होता. कोणाला? सुनेला. आता तसं राहिलं नाही. ताण घ्यायची गरज. हा, आता जर कधी माझ्या सासूने मला कसा त्रास दिला हे जर आताच्या सासूबाईच्या ध्यानात आलं, तिनं जर शहाणपणा करायचा प्रयत्न केला तर चहा बंद होऊ शकतो. नो गॅरंटी, चहा सुद्धा भेटणार नाही. का? आता काळ बदललेला आहे. बरोबर आहे की नाही? महिला मंडळ म्हणतात ना, आता काळ बदललेला आहे. आता काय पहिल्यासारखं राहिलं? आताची सून म्हणत असते, आत्याबाई आवाज करायचं काम नाही. तुमचा जो मुलगा आहे तो माझा नवरा आहे, आणि माझा जो नवरा आहे तो माझ्या कशात आहे हे तुम्हाला नाही माहिती. म्हणजे ताब्यातलं गिऱ्हाईक आहे की नाही? ऐका ऐका ऐका. पण जुना काळ असा होता, त्यांना सगळ्यांचा धाक होता. म्हणून तर महाराजांची भाषा आहे बघा, का गा सासू वासा
केले भगवंता सासू मासा पितो जीव ओढे तुझ पाशी. या म्हणण्याचा अर्थच असा आहे, पारतंत्र्यातलं आपलं जीवन आहे हो. आपल्या हातात काही नाही, इथे येणंही हातात नाही, इथं राहणंही हातात नाही, इथून जाणंही आपल्या हातामध्ये नाही. हे बारकेनं ऐकलं पाहिजे मला. या गोष्टी कधी आपल्या डोक्यात आल्या पाहिजे की आपल्या या गोष्टी हातात नाही. पण एक वर्ग असा आहे, त्यांनी ठरवलं त्याच घरात येतात, त्यांनी ठरवलं तेच करतात आणि त्यांनी ठरवलं त्याच दिवशी ते जातात. ते येत असताना काय करायचं ते ठरवून येतात बघा. महाराजांची गोड भाषा आहे. हेचे आम्हा कारण काम संसाराच्या नावे घालून या शून्य कमी वाढता हा पुण्य धर्म केला. है की नाही? महाराज म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये काम घेऊन आलो, काम ठरवून आलो. आता तुकोबरायांनी नेमके असं काय ठरवलं होतं बाकीचा विचार केल्यापेक्षा? महाराजांना जर विचारलं की महाराज तुम्ही असं काय ठरवलं होतं, काय ठरवलं होतं तुमच्या जीवनामध्ये? तुम्ही असं नेमकी कुठला उद्देश डोळ्यासमोर ठेवून या जगामध्ये अवतार धारण केला? त्यातले अनेक कारण महाराजांचे आहे. पहिलं कारण होतं की जगद्गुरु तुकोबरायांनी 4 वेदाचा सार म्हणजे महाराजांचा गाथा आहे. काही लोक अनवधानानं बोलतात की तुकोबरायांचा गाथा हा 5वा वेद आहे. पण माझे बाबा सांगायचे हे वाक्य चुकीचं आहे. 5वा वेद नाही, 4 वेदाचा सार म्हणजे तुकोबरायांचा गाथा आहे. लक्षात आलं की महाराजांचा गाथा जगद्गुरु तुकोबरायांनी अवतार धारण केला. त्याचं एकमेव कारण हेच होतं, महाराज म्हणले मला फक्त काय करायचं आहे, राहिलेले अभंग पूर्ण करायचे आहे. जी प्रतिज्ञा कधी का जी प्रतिज्ञा पाहिलेली होती, स्वप्न पाहिलेलं होतं, ते ठरवलेलं होतं, ते माझं काम मी पूर्णत्वास नेलेलं आहे. बस या पलीकडे माझं दुसरं कोणतंही काम नाही. तुकोबराय गाथा पूर्ण करताय. कोणीतरी विचारलं तुकाराम महाराजांना, म्हणजे का महाराज पण सगळं झालंय, हे सगळं जरी खरं असेल आणि अजून तुमच्या जीवनात तुम्ही काही ध्येय ठरवलं होतं का? तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काही टेन्शन होतं का? तुम्हाला काही ताण होता का? तुम्ही नेमकी काय ठरवलं होतं? त्यावेळेला महाराज म्हणतात काय नाही हो, एका गोष्टीची चिंता मला होती. जन्माला येताना आईच्या गर्भात जर एवढं दुःख आहे तर मरायच्या वेळेला सुद्धा किती दुःख भोगावं लागणार आहे याची मला जाण आहे. आणि म्हणून आमचा शेवट इतर लोक ज्याप्रमाणे दुःखात घालवतात त्याप्रमाणे आम्ही आमचा शेवट घालवणार नाही. तर तो शेवट आमचा शेवट हा चांगला झाला पाहिजे, गोड झाला पाहिजे, याकरता आम्ही प्रयत्न सातत्यानं करत होतो. तर विचारलं तुकाराम महाराजाला का तुम्ही असं नेमकी काय करत होते? तुकाराम महाराजांची भाषा आहे, यासाठी केला यासाठी
शेतीने पावलो विसावा. कशामुळे शक्य झालं? कवतुक वाटे झालिया वेचाचे नाव मंगळाचे तिने गुणे. महाराज म्हणतात आम्ही भजन केलं, रात्र दिवस भजन केलं. कशा करता केलं? फक्त एवढं साध्य होतं की आमचा शेवट हा चांगला झाला पाहिजे. आणि म्हणून महाराजांनी येताना ठरवलं उगाच्या खांद्यावर जायचं नाही. म्हणजे सांगितलं तुम्हाला या विश्वातले अद्भुत संत आहेत तुकाराम महाराज. असा देवही झाला नाही बरं का, देवही झाला नाही, लक्षात ठेवा. असा या जगात देवही झाला नाही. एखादा अवतार घेऊन आला आणि पुन्हा त्याच अवताराने तो खाली आला. वाक्य लिहून ठेवा. असा एकही देव नाही झाला, असा एकही संत नाही झाला आणि असा एकही माणूस नाही झाला. ज्या अवताराला जे शरीर धारण केलं त्याच शरीराला घेऊन महाराज वैकुंठाला जात आहेत. हे तुम्हाला माहिती आहे का नाही? देव तुकोबारायांना घेण्यासाठी येतोय आणि महाराज वैकुंठाला जात आहेत. जाता जगात आश्चर्य नाही. पुढचं आहे का? पुन्हा त्याच शरीराला घेऊन तुकाराम महाराज खाली येतात. असा देव संत या जगात कोणीही झालेला नाही. हे फक्त तुकाराम महाराज आहे. ज्या वेळेला तुकोबारायांच्या मुलीला कळालं की माझे बाबा देव घेण्यासाठी आला आणि माझे बाबा वैकुंठाला गेले, ही बातमी ज्याला का देना आकाम करायला लागले. टाव फोडला बाबा. पुण्या गावा भागीरथी करी धावा. महाराज तुकोबारायांची मुलगी महाराजांचा धावा करते, बोल नका. आणि वरती जगद्गुरु तुकोबाराय विचार करतायत आता मला जावं लागतंय. ऐका बरं का, म्हणले देवा पोटची पोरगी आहे, मला आवाज देते, आता ती राहत नाही, मला जावं लागते. देव म्हणले तुकाराम महाराज अहो नियम असा आहे, एकदा माणूस वरती गेला त्याला पुन्हा खाली येते. झोपले का? त्याला पुन्हा खाली येते. कोण येतं का? मला सांगून द्या मग मी रात्री येणार नाही. एकदा माणूस वरती गेला तो पुन्हा खाली येत नाही. म्हणले तुम्हाला खाली जाता येणार नाही. मग तुकाराम महाराज म्हणले तुम्ही कसं काय खाली आले? म्हणले आमचं कायद्यात बसत. आमचं कायद्यात बसत, तुम्ही कायद्यात बसत नाही. तशी अजून कायदा मंजूर झाला नाही, त्याच्यामुळं तुम्हाला जाता येणार नाही. महाराज तुकोबाराय देवाची परवानगी घेऊन खाली येत आहेत. ऐका, त्या प्रसंगामध्ये आपल्याला माहिती आहे ती म्हणले बाबा तुम्ही आलात? म्हणले हो आलो. तुम्ही गेले होते? म्हणले गेलो होतो. आता गेलो तर परत येणार नाही, पण तुला भेटायला आलो. बाबा मी तुम्हाला दूध करते. आणि म्हणून गावभर फिरली पण त्याला काय दूध मिळालं नाही. रडायला लागली. बाबा तुम्ही आलात परत येणार नाही म्हणतात, पण आता दूध काही मिळालं नाही. रडायला लागली. तुकाराम महाराज म्हणले रडायचं काम नाही, मी घेऊन येतो. ती म्हणली माझ्या गावचे लोक मला घेत, तुम्हाला कसं काय देतील? म्हणली मी लोकांकडे मारणारा माणूसच नाही. मग जगद्गुरु तुकाराम महाराज महादेवाच्या मंदिरामध्ये गेले. महादेवाचं पूजन केलं. आणि ऐका, गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्म्यानं दूध काढलं होतं. तो बैल ऐका सजीव होता. पण आमच्या तुकाराम महाराजांना देवाईपेक्षा मोठी क्रांती केली. महाराज महादेवाचं पूजन करून येलेश्वरा ते पूजिले तुझं दिले नारिये, तुझं दिले नारिये.
नंदीचं दूध काढलं. पुन्हा तुकाराम महाराज वरती जात आहेत. तेली समाजामध्ये जगणारे महाराज आहेत. त्यांच्या मुठमातीला वचन दिलेलं होतं. पुन्हा महाराज खाली येत आहेत. नगर जिल्ह्यामध्ये पिंपळनेर आहे. त्या पिंपळनेरला सुद्धा ऐका म्हणलं निरोपा करता पुन्हा तुकाराम महाराज देऊला उपोषण करतायत. त्यावेळेला पुन्हा तुकाराम महाराज खाली येत आहेत. मी तुम्हाला सांगतोय असा देवही झाला नाही आणि असा संतही झाला नाही. तुकाराम महाराजांनी विचारलं लोकांनी, का हो महाराज तुम्हाला शक्य कसं होतंय? अशी तुमच्याकडे काय जादू आहे? असं तुम्ही या जगात नेमकी काय केलं की तुम्हाला या ठिकाणी यायचं तेव्हा तुम्हाला येता येतं, राहायचं तोपर्यंत राहता येतं, जायचं त्या दिवशी तुम्हाला जाता येतं. असं तुम्ही काय काय केलं? त्यावेळेला जगद्गुरु तुकोबा यांच्या मुखात तो उद्गार आहे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. बीज बाजूने केली नाही आम्हा जन्म मरण नाही. आम्हाला जन्माला यावं लागत नाही, आम्हाला मरावं लागत नाही. नलगे मरावे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वाघ विना गुणकंठी. आपल्या जवळ पैठण आहे. नाथ महाराजांचा इतिहास सगळं माहिती आहे. नाथ महाराजांनी ठरवलं म्हणजे बस झालं आपलं काम झालं, आता जायला हरकत नाही. आणि म्हणून गावभर आमंत्रण दिलं सगळ्या गावाला. उद्याच्या दिवस कोणी कामाला जाऊ नका. काय काय का मला उद्या जायचंय पुढं माहेर नाही. आता मला जायचंय स्वतः कुंभारकडे मंडळ गाडकर बाबू गुलाल हार सगळे तयारी करून आणले. आणि दुसऱ्या दिवशी नाथ महाराजांनी स्वतः दिल्लीवरती झोपले, स्वतःला बाजू घेतलं आणि खांदेकराला सांगितलं उचलं मला. खांदेकराने उचललं, घेऊन चालले. एक बाई मनात म्हणली, काय म्हणली, याला आजच जायचं होतं काय? नाथ महाराज झोपेतून उठून बसले म्हणले बाई एक काम कर, तू तर या फोटो वाटीला मी उद्या जाईल. दुसऱ्यांदा पुन्हा नाथ महाराजांनी जाण्याची तयारी केली की खांदेकरी होती ना माग पुढं एकमेकाला म्हणायला लागले कोणीपर्यंत महाराज होता की नाही, आपल्याच खाण्यावर चालला की नाही, लोकांना सांगत होतात नाही. नाथ महाराज म्हणले पुन्हा उठून बसले, तुम्ही तुमचे काम पहा, मी कधी जाईल. तिसऱ्यांदा नाथ महाराज चालत 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 गंगेमध्ये गेले. आणि ऐका नाथ महाराजांचा देह जसा जसा पाण्यामध्ये जात होता तसा तसा नाथ महाराजांचा देह जलरूप होत होता. नाथ महाराजांचा देह न राहता ऐकून ठेवा, त्या देहाचं पाणी होत होतं आणि सगळं शरीर ज्यावेळेला गंगेमध्ये विलीन झालं त्यावेळेला एका फुलाच्या रूपामध्ये नाथ महाराजांचा देह पाण्यावरती तरंगला. जगातलं आश्चर्य आहे. त्यांनी म्हणावं आम्हा जन्म मरण नाही, बीज भाजवणी केली नाही. आता विस्तार करायला वेळ नाही, पण जन्माला काय यावं लागतं त्याची काही कारण सांगितले बघा. आगा कर्मी देऊरावे जन्माईने घडे पातकाचे मुळ
जन्म गेलेला की वासनेच्या संगी. वासना सुद्धा माणसाला जन्माला घालत असते. पापामुळे सुद्धा जन्माला यावं लागतं. अनेक कारण सांगितलेले आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला जन्माला यावं लागतं. संत महात्म्यांनी काय केलं, या सगळ्या गोष्टीचा नाश केला. वासनाही शिल्लक ठेवली नाही, पापही शिल्लक ठेवलं नाही. भजनानं वासनाही जाते, भजनानं पापही जातं. पुन्हा त्याला या ठिकाणी जन्म मरणाला यावं लागते. हे खरं म्हणजे खूप मोठा विस्तार आहे बरं का. एका पदाचा जरी विचार करायला गेलो तरी शक्य नाही. सकाळपर्यंत तुम्ही बसणार नाही की नाही. आणि मी समजा अजून 2 घंटे कीर्तन समजा संपवलंच नाही तर पुन्हा आपल्याला तारीख फुकट सुद्धा मला किंमत असते. वेळ. अभंग फार सुंदर आहे, लक्षात ठेवा. या अभंगावर मी बरेच कीर्तन केले आहे. तुकोबारायांचा एक अत्यंत महत्वाचा अभंग आहे की या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, मी पुन्हा जन्माला येणार नाही, मी पुन्हा मरणार नाही. आता सूत्र असं आहे, माणूस रडतो कधी, म्हणजे तुम्ही कधी रडत नाही. माणूस रडतो कधी, मला असं वाटतं माणूस मेल्यानंतर माणसं रडतात, बरोबर आहे नाही. माणूस मेल्यानंतर माणसं रडतात, बरोबर आहे. पण रोज पेपरला आपण पाहतोय अपघातात एवढे लोक मेले, तुम्ही रडले का? काय बरं? माणूस मेल्यावर तर माणसं रडतात, आपण रडत नाही आणि आपण एक भाकर सुद्धा कधी खात नाही. त्याच कारण आहे, त्यांचा आपला काही संबंध नाही. पण ऐका, मेल्यानंतर माणूस रडतो, बरोबर आहे की नाही. मग आम्हाला लढायचंच नाही. त्याच्याकरता पहिल्यांदा हे कळलं पाहिजे, मेलच नाही पाहिजे. सोपं आहे की मेलच नाही पाहिजे. मग महाराज आम्हाला मरण नको असेल तर काय केलं पाहिजे, जन्माला झालं नाही. अशा नाही जन्मच नाही तर मरण कुठे नेणार आहे. जन्माला काय येतं, त्याचे अनेक कारण आहेत. या कारणामुळे जन्माला यावं लागतं. जन्म आल्यानंतर मरावं लागतं, मेल्यानंतर रडावं लागतं. विनाकारण कोणी रडत असं तुम्ही पाहिलं का एखाद्या माणसाला उग रडताना आपण त्याला विचारावं का रडला, ते म्हणलं काही नाही, मला करमत नाही. करमत नाही म्हणून माणूस रडतो काय, काहीतरी कारण त्याच्या पाठीमागे असेल ना. विनाकारण माणूस रडतो का. मी पैठणला संस्थेत असताना एक माणूस गंगेच्या कडाला 10वी चालायची. एक माणूस एवढा मोठ्या रडत होता, इतका मोठ्या रडत होता. आणि कीर्तन झाले त्याच्याकडे गेलो, म्हणलं का हो तुम्ही लयच मोठ्या रडत होते. ते म्हणला हा. मी म्हणलं तुम्ही एवढ्या मोठ्या रडत होते, नेमकी जो मेला त्याचं तुमचं किती जवळचं नातं आहे. कारण त्याच्यावर रडण्याचा सूर असतो ना. म्हणजे मला असं वाटतं याचं लयच जवळचं नातं असेल. मी म्हणलं तुमचं याचं किती, तुम्ही कीर्तन सुद्धा लोकांना ऐकू दे ना एवढ्या मोठ्या रडता, नेमकी तुमचं त्याचं काय नातं आहे. तुम्हाला महाराज खरं सांगा, कोणा सांगू नका, पण त्याचं काय नातं आहे हेच कळा ना, म्हणणं जोड. लक्षात आलं का. विनाकारण कोणी काय रडत नाही. रडण्याला कारण आहे मरण, मरणाला कारण आहे जन्म. आणि जन्माला काय यावं लागतं, त्याची सगळी कारण आम्ही समजून टाकली. बीज बाजूने केली नाही, आम्हा जन्म मरण नाही. महाराज मग तुमच्या देहाचा काय विचार आहे. महाराज मध्ये देह देह न राहता आता तो देह काय झाला, कायचा ठाव बीज बाजूने केली नाही, आम्हा जन्म मरण नाही, आकाराशी कैसा ठाव. देव प्रत्यक्ष झाला, देव देव पहावया गेलो, तेथे देवाचे होणे ठेलो. महाराज म्हणजे आमचा देह देह नाही राहिला, आता तो देह देव झाला. आकाराला फक्त शरीर आहे, बाकी या शरीराचं काय झालं. महाराज सांगतात इतरांच्या शरीराची माती होते, पण आम्ही आमच्या शरीराला देव केलं. हा तुकोबारायांचा म्हणण्याचा भाग आहे. कशा पद्धतीनं साखरेचा नव्हे ऊस आम्हा कैसा गर्भवास. कशा पद्धतीनं म्हणले, जशी ऊसाची साखर झाली की पुन्हा साखरेचा ऊस होत नाही, त्या पद्धतीनं हा देह आता देह न राहता हा देह आता देव झालेला आहे. महाराज सांगतात हा देह
आकाराला जरी वाटत असेल, पण हा देह आता तुम्हाला सांगतात आम्ही आमच्या देहाला देव केलेला आहे. आकार अशी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. तिथं मोठ्या प्रमाणे हाताने टाळी वाजवायची, भजन कर. पुढं पार भाजून केली लाही आम्हा जन्म मरण नाही. आकाराशी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. आम्हा कैसा गर्भवास. पुन्हा पुन्हा आम्हाला या ठिकाणी जन्म मरणाचं कारण नाही. असं आम्ही आमच्या जीवनामध्ये काय केलं तर महाराज सांगतात आमचं जीवन देवाला समर्पित केलं. आम्ही परमात्म्याचं भजन केलं. आमच्या जीवनामध्ये देव सोडून अन्य विषय नाही. विषय तो त्यांचा झाला. नावडी जनधन माता पिता आमचं साध्य हे ठरलेलं आहे. त्याचं नाव देव आहे. काय विचार होते तुकोबारायांचे. तुका म्हणे मजा ठेवा मूळ लवकरी पाठवा. देव घेण्यासाठीच आला पाहिजे. अन्य मला बाकी काही माहित नाही. आणि तुकोबारायांना घेण्यासाठी देव येतोय. मला सांगायचं आहे एवढी सोपी गोष्ट नाही. पण महाराजांनी जीवनामध्ये अशी क्रांती केली की आम्हाला आमच्या जीवनामध्ये देव हा भेटला पाहिजे. दुर्भाग्य आहे तो आपल्याला सुद्धा भेटत. उपासवादी उपासा धरू धरू काय वाढून घे सांगतो ऐका. आपल्याला सुद्धा देव भेटत. झालं कीर्तन माझं 2 मिनिटांमध्ये. पण कधी भेटत माहितीये. अंतःकरणाची तीव्रता एवढी असली पाहिजे. एवढी असली पाहिजे. किती असली पाहिजे. महिला मंडळ पाठीमाग कोरोना नंतर युक्रेनला मोठे युद्ध चालू होते. आणि त्या युद्धामध्ये आपल्या महाराष्ट्राचे भारताचे काही मुलं शिकण्यासाठी तिथे गेले होते. कोरोना सापला आणि ते तिथे गेले. आणि तिथं गेले की युद्ध चालू झालं. हे तुम्हाला सगळं माहिती म्हणून बोललो. पुढचा आहे का ज्यांची मुलं गेली होती ती मायबाप एवढा आकांत करत होती कधी आम्हाला आमचा मुलगा परत भेटणार आहे. नाही शिकला तरी चालेल. आमच्याकडं पोट भरणे इतकं आहे. मग काय काय केलं ना. आमचं पोरग पुण्यात गेलं पाहिजे. आमचं पोरग अमेरिकेत गेलं पाहिजे. आमचं पोरग दुबईत गेलं पाहिजे. काही काही जे गेले ते आलेच नाही. इकडेच इथं बरं महिला आलेच नाही. काही काही मेल्यावर सुद्धा आले नाही. पाहता काय माग एकाची माय गेली. आपण फोन केला तुझी आई या जगात नाही राहिली. तो म्हणला मग आता ये नाही. तुमच्या टायमाला ये नाही डबल चक्कर कोण मारली. इतका काळ भीषण आहे. एवढा काळ वाईट आहे. ती पोरं तिकडे गेली. ती पोरं झोपायच येत नाही. तेव्हा ती मोबाईलला पाहिलं होतं. त्या बाया एवढ्या आकांत करत होत्या त्या की आमचा मुलगा आम्हाला कधी परत भेटणार आहे. कधी परत भेटणार आहे. सारखं डोळ्याला धारा लागलेल्या होत्या. महाराष्ट्र शासनाला आणि भारत सरकारला विनंती करत होत्या सरकार मायबाप काही झालं तरी चालेल पण आमची मुलं आम्हाला परत आणून द्या. मला हे सांगायचं आहे. ती मुलं माघारी यावा याच्याकरता किती त्या अंतःकरणाची ओढ असते. लक्षात आलं. पण आपला जर विचार केला
तर मला असं वाटतं की एवढी समर्पक भक्ती तुम्ही खोटं बोलू नका बरं. मी आख्या गावात शब्द देतो लक्षात ठेवा. आपण तेवढी ओरिजिनल भक्त अजिबात नाही. काय म्हणताय तुम्ही? इतकी ओरिजिनल भक्त आपण नाही. आणि जर एवढी ओरिजिनल भक्त आपण असतो ना तर कोरोनाच्या काळात मंदिराला कुलपा लागल्या तेव्हा आपण सुद्धा रोडवर आला असतो आणि एखाद्यानं तरी म्हणलं असतं, हिंमत केली असती, आमच्या मंदिराची कुलूप जोपर्यंत उघडत नाही मी जेवण करणार नाही, मी पाणी पण घेणार नाही आणि मला लईची क्षणाला तुम्ही फाशी घ्यायची. पण असं एक पण नाही आला. महाराष्ट्रीय काय घ्या आमचा नंबर त्याच्यात खरं झालं. तुम्ही वाचलं का एका महाराजांना फाशी घ्यायची जोपर्यंत मंदिर उघडत असं आलं तर नाही. आम्ही इतके ओरिजिनल आहे, आपण इतके ओरिजिनल भक्त आहे आपण. लक्षात ठेवा किती ओढ आमच्या कानामध्ये असते पाहिजे. काय झालं तरी चालेल पण आम्हाला देव भेटला पाहिजे. तो कोऱ्याच्या अंतःकरणाची ओढ होती. महाराजांना माहिती होतं मी रात्र दिवस देवाचं भजन केलेलं आहे, देवाला यावंच लागेल हा विश्वास तुकोबारायांच्या मनामध्ये होता. आणि म्हणून महाराज देवाला हक्काला सांगत होते, तुला मला घ्यावाला यावाच लागेल. ऐका 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 ही अंतःकरणाची ओढ होती. तुकाराम महाराज देव भेटण्याकरता एक आज माणसाच्या मनामध्ये लागली पाहिजे. बेटी लागी जीवा तुकाराम महाराजांच्या मनामध्ये भगवत दर्शनाची ओढ लागते. कुसादेशी ह्याची वाटे जे ते भेटे तयाशी देव कृपा करील मज काय लाज राखी या प्रमाणे. तुकोबारांना घेण्यासाठी देव येतोय. महाराजांच्या मुखातली भाषा आहे की आम्हाला आमच्या जीवनात जे साध्य मिळालं ते केवळ आणि केवळ त्याच्या भजनाच्या नामशक्तीचे हे उपकार आहे. आणि आम्हाला काय फायदा झाला तो गावाने जोगा
अत्यंत सुंदर संत आहेत. आम्हाला विश्वात्मक देवदृष्टी होते. काय श्रेष्ठ धर्म आहे आणि काय विचार तुकाराम महाराजांचे आहे. आम्हाला सर्व ठिकाणी देव दिसला पाहिजे हे भक्तीचं सूत्र आहे. मी नेहमी सांगत असतो, पण दुर्भाग्य आहे विश्वात्मक देव दिसला पाहिजे, पण दुर्भाग्य आहे आपल्याला देवात देव दिसायला तयार नाही. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळलं त्याला साकारात पडून जाईल. आपल्याला देवात देव दिसत नाही. शहरात बरं आहे, पण आम्हाला खेड्यापाड्यात आणतो. तू कीर्तन संपले ना, काय काय मंदिरावर झोपला, मंदिरावर. आणि जर पिढीची तलपाची पिढी सरली मारुतीच्या पिढीवर पिढी त्याला धोका म्हणतो. हे बोलून टोकाला का जायला हा नीट आहे का महाराज? आपल्याला देवात देव दिसायला तयार नाही, ही महत्वाची गोष्ट आहे. पण विश्वात्मक देव दृष्टी झाली पाहिजे. चराचरामध्ये भगवान नटलेला आहे, ही व्यापक दृष्टी आपली झाली पाहिजे. आणि अशी दृष्टी ज्याला प्राप्त झाली की नाही, समजा महाराज की साधकाची उच्च अवस्था आहे, भक्तीची पराकोटीची अवस्था आहे, हे जगद्गुरु तुकोबारायांचं मत आहे. कारण तुम्ही छान कीर्तन ऐकताय. आमचे तुकाराम महाराज मला म्हणते तुमच्या सगळं कीर्तन त्याच्यामुळे येत नाही, तुम्ही टायमात कीर्तन संपत नाही. मला घड्याळ पाहण्याची सवय नाही. लोक कीर्तन ऐकतात पण घड्याळ कीर्तन ऐकत नाही ना, आहे की नाही? आणि शहरात तर बोलायचंच काम नाही. इथं तर बंधनच असतात आपल्याला, आहे की नाही? आता 15 मिनिटं जरी घरी आपण उशिरा पोहोचलो तरी सुद्धा आपल्याला घरून प्रश्न केला जाऊ शकतो, 15 मिनिटं कुठवली, आहे की नाही? म्हणजे मिनिटाचा खेळ आपला चालू झालेला आहे. त्यामुळे आपली वेळ कीर्तनाची संपलेली आहे. अवंगाचा साधन आहे. दुःख वर्ग भाव सुख मिळाला तास ज्ञानोदराय पुष्पात्म प्रार्थना करतायत की मौना सर्व सुखी और नवनीती लोकी भजतो आदिपर की अखंडित ज्ञानेश्वर. या कीर्तनासाठी आपण सर्वांनीच मला आमंत्रित केलं बरं का. सर्व मंडळी आहे, हरकत नाही. एक सप्ताह आतमध्ये होतो, एक बाहेर होतो, म्हणजे एक पटाकात होतो म्हणते ना, आहे की नाही? तो काही लोकांना माहीत असतं, काही लोकांना माहीत नसतं. तर तुमच्या मनाचा मोठेपणा आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला विशेष धन्यवाद. हरकत नाही. परंतु 2 सप्ताह या ठिकाणी आता प्रामुख्याने होत असतात. त्यातला हा एक अत्यंत महत्त्वाचा श्रावणाचा सप्ताह आहे. ऐका, पवित्र असा दिवस आहे, पवित्र असा महिना आहे. हा महिना विशेष करून काय माहिती नाही, पण जे लोक 12 महिने 11 महिने म्हणजे ज्या देवाचा काही जमत नाही, असे लोक ह्या महिन्यात इतके महाराज आलेले असतात. कोणी दाढीच करणार नाही, कोणी पायातच घालणार नाही. इतकं ह्या महिन्यामध्ये अशी भक्ती राहते. महादेवाला तर तुम्हाला सांगते, 1 महिना झाला मी त्याला कोरडा वाटला. 1 महिना मोठा अवघड आहे. फक्त एकच माझा प्रश्न आहे, इतर महिन्याने काय केलं एवढंच बकेट घेऊन चालू, बाकी माझं काही घेऊन. श्रावण महिन्यात भक्ती करू नका असं मी म्हणणार नाही, पण इतर महिन्यामध्ये जे लोक भक्ती करत नाही आणि त्या महिन्याने जर ठरवलं याला ह्या महिन्यात आमच्या महिन्यात याला एखादा महिना तर तुमच्यावर नाराज झाला. आपली भक्ती कशी आहे मी सांगत असतो. त्या पाण्यामध्ये बदक असतो, बदक पांढरा शिपीत असेच कपडे घालतात त्यांना म्हणा त्याला काय ना, ते पाण्यामध्ये ना, आता पाण्यामध्ये असं एका पायावर उभं राहतं, एका पायावर, आणि ती मासे राहते. मासे त्यांना असं वाटत नक्की कोणीतरी महाराज आहे की नाही, कोणीतरी वारकरीच आहे असं मला वाटतं. माशाला असं वाटतं, पण ते बदल एक डोळा झाकून पाहत राहतं, कधी जवळ येणार कोण. हा, आणि जसे की मासे जवळ आले का मार बंद करणार. तशी काय काय मला ते मान्य नाही वाटत. मला वाईट वाटलं तरी मला काही घेणं नाही, तरी नाही बोलवलं तरी काही घेणं. पण मला असं वाटतं की आपली भक्ती ही सिजनेबल भक्ती नसली पाहिजे. बरोबर आहे.
म्हणून शक्यतो तुमचं नाही माहिती, पण मी माझं सांगतो, जिथं लई गर्दी आहे मी तिथे देवाला सांगतो या दर्शन होऊ दे. म्हणजे गर्दीत नाही जायचं, लक्षात आलं नाही. मला वाईट वाटतं या गोष्टीचं. काही काही लोक आटापिटा करून दर्शनाला जातात, गावात आल्यावर मग छाती ठोकून सांगते पंढरपूरला गेलो होतो अशी गर्दी होती, दोन टोले खाले पण मधूनच पुसलो. अरे सज्जन वारकरी बारीला लागले आणि तू मधून घुसून जर शिकून आलं, देवाला आनंद वाटत असं काय? ही भक्ती मला मान्य नाही, हे डुप्लिकेट पण आहे. आमच्या गावाला शिवणे धुवारी म्हणाले त्याचे गप्पा आहेत, आपण एकदा बी आता दिना जर सणत आलो नाही मधूनच घुसलो. वा ऐका ऐका, याला अर्थ नाही, पण तरी सुद्धा आपण त्यातल्या त्यात विशेष प्राधान्य पर्व काळाला देत असतो. त्यातला हा पर्व काळ आहे. सगळ्यांना मनापासून धन्यवाद आहे. आता कोणाचंही नाव घेत नाही, प्रत्येकाचं नाव प्रत्येकाला माहिती आहे का नाही. सकाळपासून फोन चालू होते की कीर्तन कीर्तन, बरेच मंडळी कोणी ग्रुपला आहे, सोशल मीडियाला आहे. सगळ्यांना मनापासून धन्यवाद आहे. विशेष प्रेम करणारी आमची पारी मंडळी ठीक आहे. म्हणजे मी त्यांच्यावर प्रेम करतो म्हणून त्यांचं नाव घेतो. त्याचं कारण असं आहे की ते सातत्याची भक्ती त्यांच्याकडे आहे. 12ही महिने मंदिरात कार्यक्रम असेल, कोणताही सप्ताह असेल, कुठेही कार्यक्रम असेल, कार्याबरोबर अभिमान रहित आपण देवाकडे गेलं पाहिजे. ते कोणाचा कार्यक्रम आहे काय आहे त्याची काय घेतलेलं नाही, ते देवाचं काम आहे आणि आपण देवाचे भक्त आहोत, तर आपण देवाच्या कामासाठी पुढे गेलं पाहिजे. कोणी काही म्हणून काही राहू, खरं म्हणजे ही भक्तीची व्याख्या आहे आणि हे सूत्र त्यांच्याकडे आहे, म्हणून त्यांना धन्यवाद आहे. बाकी सगळ्यांना धन्यवाद देतो. परमात्मा सर्वांचं मोठं कल्याण करो. विशेष धन्यवाद आज तुमच्या व्यक्तीपर्यंत महाराष्ट्रातील एक नामांकित नाव असणारं महाराज महाराजांना धन्यवाद आहे. परमात्मा सर्वांचं मोठं कल्याण करो. खूपच प्रार्थना करून माझ्या वाणीला या ठिकाणी बोलला. विठ्ठल जय जय.